नमस्कार. वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाही आणि ऍक्च्युअली इथे राहून बिल्डर म्हणून उभं राहताना माझा अर्जुन झाला महाभारतातला. कारण जनरली बिल्डर इज कन्सिडर ॲज ए अपोजिशन पार्टी आणि इथे बघितलं तर कुरुक्षेत्रावर सगळे आपलेच लोक आहेत. तसं त्यात तोच जर न्याय लावला तर म्हणजे अजून काय तर माझी आई आज पहिल्यांदा माझं भाषण ऐकायला बसली, भाषण म्हणजे चेहरे ऐकायला बसली. सो आफ्टर लॉंग टाइम शी इज इन माय ऑडियन्स. टेक्निकली खूप विषयांवर झालेलं आहे. फॉर्मॅलिटी हा पार्टच नाही. सेकंड टाइम आय थिंक आय एम हॅव्हिंग शेअरिंग विथ नचिकेत गाईज. पहिलं मला वाटतं दीक्षित सर आणि आपण सिक्युरिटीच्या बाबतीत आपण हे केलं होतं आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर द टुगेदरनेस. आणि कमिंग नाव टू द रिडेव्हलपमेंट आस्पेक्ट ऑफ इट, व्हॉट वी शुड नॉट लूज इज दिस टुगेदरनेस. वी शुड नॉट लूज. म्हणजे मोस्टली काय होतं की ज्या 90s मध्ये झालेल्या इमारती आहेत, 80s मध्ये झालेल्या इमारती आहेत, त्याच्यातली हेटाईने लोक गमतीने म्हणतात की चाळीच होत्या त्या म्हणून. पण मी म्हणेन चाळीमध्ये वाईट काहीच नव्हतं. ठीक आहे, कम्फर्ट लेवल आणि सोयी या गोष्टी होत्या, पण जो एकमेकांच्या घरात काय चाललंय, सीसीटीव्हीची गरज नव्हती तेव्हा. अगदी स्पष्ट सांगायचं तर वॉचमनची गरज नव्हती. चाळीमध्ये यायच्या कोणालाही वाड्यामध्ये यायला सिक्युरिटी कार्ड दाखवावं लागायचं आणि आपला मुलगा कुठे गेला हे शोधायला त्याचा मोबाईल ट्रॅक करायची गरज पडायची नाही. सो काळ बदलला, गरजा बदलल्या, पण आय थिंक सोसायटी ज्याला आपण म्हणतो, व्हॉट आय फील, जरी आपलं अपार्टमेंट असेल तरी ॲज ए कम्युनिटी वी आर सोसायटी इज आय ऑलवेज फील. तुम्ही नाव काही द्या त्याला, वाडा म्हणा, चाळ म्हणा, सोसायटी म्हणा, अपार्टमेंट, कंडोमिनियम म्हणा, काही पण म्हणा, शेवटी इट्स द फिलिंग विच मेक्स यू अ सोसायटी, नॉट जस्ट बिल्डिंग ऑर समथिंग लाईक दॅट. सो ती भावना मिस होऊ नये हे माझं कायम मत राहिलेलं आहे. मी बिल्डर आहे व्यवसायाने, फाईन, दॅट आय कॅन चेंज. पण ॲज अ से की त्याच्या बरोबरीने मी एक इंजिनियर पण आहे, त्याच्या बरोबरीने मी या नचिकेत बाबतीत बोलायचं तर मी इथला एक मेंबर पण आहे. त्याच्या बरोबरीने अजून एक गोष्ट सांगायची जी कदाचित काही आधीच्या वर्षांमध्ये ही संबंधात नव्हती, पण मी एक एन्व्हायरमेंटलिस्ट पण आहे, जो गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठा त्याचा इम्पॅक्ट बिल्डिंगवर आणि प्लॅनिंगवर पडलेला आहे. सो जेव्हा काही मेंबर, मी जस्ट जे लोक ऑनलाईन आहेत किंवा जे आधी नव्हते त्यांना बॅकग्राऊंड म्हणून सांगतो की जेव्हा बापट सर, कुलकर्णी आणि काही मेंबर्स मला शेअरिंगच्या अँगलनी भेटले, तेव्हा मी म्हटलं की वाय नॉट आय मेक. त्यानिमित्ताने माझं पण अपग्रेडिंग होतं, या सगळ्या निमित्ताने एक शेअरिंग होतं आणि थोडं स्ट्रीमलाईन विचार असले की भरकटत जात नाहीत गोष्टी. मोस्टली काय होतं की आपण फोकस नाही विचार केला की मग त्याला फाटे खूप फुटतात. सो आय थॉट की वाय नॉट आय मेक अ प्रेझेंटेशन विच कॅन बी विथ सोसायटी. दिस इज स्पेसिफिकली, जरी नचिकेत हा गाभा असला तरी दिस कव्हर्स मोस्ट ऑफ द रिडेव्हलपमेंट आस्पेक्ट माझ्या एक्सपिरियन्समध्ये असलेले. मी स्पष्टपणे सांगतो की मी रिडेव्हलपमेंटला पहिले वेगळी डेव्हलपमेंट असं मानतच नाही. म्हणजे एकदा का तुम्ही ती बिल्डिंग पाडली तर त्याच्या जागेवर येणारी मॉडेलिंग ही नवीनच बिल्डिंग असते. म्हणजे सो रिडेव्हलपमेंट हे आपण एक आपल्या, ते म्हणतो ना की एक कन्व्हिनियन्सने तयार केलेली टर्म आहे. प्रॅक्टिकली देर इज नथिंग लाईक रिडेव्हलपमेंट. नॉर्मल केसमध्ये एक प्लॉट असतो, तो आम्ही विकत घेतो. आजकाल खाली प्लॉट हा कन्सेप्टच नाही राहिला. कोणाचा तरी बंगला असतो किंवा काहीतरी कोणाची तरी फॅमिलीचं त्याच्यावर जागा असते, ती विकत घेतो, तिथे आपण नवीन बिल्डिंग मारतो. रिडेव्हलपमेंटमध्ये एवढाच फरक आहे की नंबर ऑफ ओनर्स आर मोर, याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. म्हणजे ज्या दिवशी ती बिल्डिंग पाडल्या जाते त्या दिवशी तो ओपन प्लॉटच असतो आणि तिथनं जे काय सुरू होणार आहे ती डेव्हलपमेंटच असते. सो असं काही त्यात वेगळं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. ओनली थिंग इज दॅट जेव्हा तुम्ही एका फॅमिलीशी किंवा एका पर्टिक्युलर सिंगल ओनरशी डील करत असता तेव्हा त्याच्या रिक्वायरमेंट्स या क्लिअर कट असतात. आयदर तो पैसे घेऊन बाहेर पडणार असतो किंवा त्याला 4 फ्लॅट पाहिजे असतात. सो प्लॅनिंग बिकम्स मोर इझियर. रिडेव्हलपमेंटमध्ये फॉर्च्युनेटली आपल्या सोसायटीमध्ये नंबर ऑफ परमिटेशन कॉम्बिनेशन कमी आहेत. म्हणजे हा फ्लॅट वेगळा, तो फ्लॅट वेगळा असं नाही आहे. लॉंग बॅक इन 90 मध्ये मी वाडे डेव्हलप करायचो DSK ग्रुप सोबत, ती पण रिडेव्हलपमेंटच होती. तेव्हा तर अजून वैताग असायचा, कारण एक रूमचा पण मेंबर असायचा आणि 4 रूमचा पण मेंबर असायचा. म्हणजे इमॅजिन एकाच बिल्डिंग मध्ये सिंगल रूम फ्लॅट आणि 3 बेडरूम फ्लॅट, एवढा मोठा परमिटेशन कॉम्बिनेशन असतं. सो दॅट वॉज रिडेव्हलपमेंट ओनली. फक्त तेव्हा ती वाडा डेव्हलपमेंट म्हणायचो आम्ही. नाव इट इज सोसायटी असल्यामुळे, अपार्टमेंट असल्यामुळे अगदी वाडा म्हणतात नाही म्हणून आपण त्याला सोफिस्टिकेटेड नाव दिलं. सो व्हॉट आय विल डू इज की एक छोटं काही फोकस पॉइंट्स तयार केलेले आहेत मी आणि वी विल गो थ्रू दॅट.
त्यानंतर जे काही इंडिव्हिज्युअल प्रश्न असतील ते पण आपल्याला ऑनलाईन असताना चॅटिंग मध्ये विचारता येतील. दिस गाईज कॅन टेल मी, आणि अक्रॉस पण विचारता येतील. तर सगळ्यात पहिलं हे याचा पर्पज हा आहे की रिडेव्हलपमेंट म्हणजे काय हे अंडरस्टँडिंग साठी हा आपण शेअरिंग करतो आहे. मी याला पीपीटी पण प्रेझेंटेशन पण म्हणणार नाही, दिस शेअरिंग. जे काय मला एक्सपोजर मिळालंय माझ्या कामामुळे त्याचं हे शेअरिंग आहे. तर नेक्स्ट, सो रिडेव्हलपमेंट म्हणजे मी स्वतः जी डिफाईन केलाय, इट्स नथिंग लाईक इन्क्रीज इन एरिया, मला एरिया वाढवून मिळतोय वगैरे असं काही नाही. इट्स अ रिज्युनेशन. म्हणजे काय, आता आज मी एका घरात राहतोय, त्या घराचं रिज्युनेट करून मी जेव्हा ते 30 वर्षापूर्वी घर घेतलं होतं 90s मध्ये किंवा अजून आधी, तेव्हा त्या माझ्या काही एक रिक्वायरमेंट होत्या घराच्या, त्यावेळेस ते मला योग्य वाटलं, ते घर मी निवडलं आणि तिथे मी फ्लॅट घेतला. आज 35 वर्ष गेल्यानंतर फक्त मला एरिया वाढवून मिळतोय म्हणून मला रिडेव्हलपमेंट करायची नाहीये. पहिले आपण हे समजून घ्यायला पाहिजे की रिडेव्हलपमेंटचा कन्सेप्ट का आला. आज UDCPR म्हणून जे काय नवीन कॉर्पोरेशनचे रूल बदलले, त्याच्यामुळे देर आर नाव FSI आणि TDR. सो दॅट इज नॉट अ बेस. बेस इज अ होम आय बॉट at that time was for my comfort level. In 35 years my family size has grown. My comfort conditions, my comfort definitions have changed. जसं मी म्हटलं की त्याच्या आधी 60-70 मध्ये वाड्यामध्ये राहायला कोणालाही कमीपणे वाटायचं नाही, याचं कारण त्यावेळेसचा आपला कम्फर्ट लेवल वाड्याशी सूट होत होता. आता ते नाही झाला म्हणून सोसायटी आल्या. आता सोसायट्यांच्या परत 3 डिकेड्स गेले आणि आपल्या कम्फर्ट लेवल आणि आपल्या गरजा बदलल्या म्हणून, म्हणजे वाडा असताना 2 व्हीलर पण नव्हती, लोकांकडे सायकली होत्या, त्यामुळे 2 व्हीलर पार्किंग ते सवल होता. सोसायटी जेव्हा सुरू केली तेव्हा 4 व्हीलर पार्किंग हे इतकं अनकॉमन होतं की 2 व्हीलर पार्किंग सफिशियंट वाटायचं. आता घरटी 2 गाड्या आल्या. सो सगळ्याच गोष्टी बदलल्या, लिफ्ट आल्या. There are so many things. So indirectly it's not just increase in area. First keep it in mind. म्हणजे मी म्हणतो, अगदी मी कॉमन उदाहरण देतो. जेव्हा कमिटी मीटिंग माझ्याकडे आली होती तेव्हा मी स्पष्ट सांगतो की रिडेव्हलपमेंट लग्नासारखं आहे आणि आपण आपल्या मुलाचं लग्न जास्ती हुंडा देतोय म्हणून करतोय का चांगली सून मिळावी म्हणून करतोय, हे ठरवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जास्ती हुंडा देणारी मुलगी असेल तर तुम्हाला तिच्या बाकी नखरे पण सहन करावं लागतील, अगदी स्पष्ट. नो नथिंग रॉंग इन दॅट. आणि ही कंपॅरिझन मी डेलिबरेटली का करतोय, दॅट पर्टिक्युलर एरिया इज लाईक जास्ती हुंडा. फक्त जास्ती एरिया वाढवून मिळतोय म्हणून ज्या ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाल्यात, दोज गाईज आर सफरिंग प्रॉब्लेम्स. आय वोंट से प्रॉब्लेम इन व्हॉट सेन्स की काही त्यांचं वाईट झालं का, नाही. कम्फर्ट लेवल डेफिनेटली. याचं कारण अल्टिमेटली युअर प्लॉट इज सेम. त्याच्यावर किती घरं येऊ द्यायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. दॅट इज व्हॉट आय से. सो व्हॉट आय विल से इज रिज्युनेशन. व्हॉट इज रिज्युनेशन? साप काट टाकतो, इट्स लाईक दॅट. म्हणजे वाईल्ड लाईफची लँग्वेज असल्यामुळे सांगतो की सापाची काट टाकण्यामुळे साप तुकतुकीत होते स्किन, साप फास्ट बनतो, साप तरतरीत होतो. दॅट इज व्हॉट शुड बी एक्सपेक्टेड इन रिडेव्हलपमेंट. की आपण काट टाकून काहीतरी चांगलं आयुष्य जगायला जातोय, जुनं मागे सोडून देतोय आणि नवीन घेऊन जातोय सोडून. सो इट्स लाईक शेडिंग ऑफ स्किन. नेक्स्ट, याच्यात नॉर्मल केसमध्ये 2च लोक असतात, एक सिंगल ओनर असतो आणि एक बिल्डर असतो. त्यांच्यात जे काय व्यवहार विषय संपला. इथे काय होतं, ओनर्स आर मेनी, डेव्हलपर इज सिंगल, अँड देन देर इज थर्ड एंटिटी विच आर न्यू बायर्स विच विल बी कमिंग इन. इतके दिवस त्यांचा विचार करायची काही गरज पडत नव्हती लोकांना, याचं कारण ऑप्शन्स कमी होते. म्हणजे रिडेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने सुरू होऊन आत्ताशी पुढे एक तप पूर्ण झालाय, 12 वर्ष 13 वर्ष. याचं कारण तेव्हा सप्लाय कमी होता, तेव्हा रूल वेगळे होते, तेव्हा रिडेव्हलपमेंट सोपी होती मी म्हणेन. याचं कारण लोडिंग ऑफ FSI कमी होता, त्याच्यामुळे येणारे प्रॉब्लेम पण कमी होते. म्हणजे साध्या भाषेमध्ये जेव्हा श्रीयश केली पटवर्धन बागेमधल्या आम्ही, किंवा कल्पवृक्ष केली वर्तकांची आपल्या बाजूला, तेव्हा 10,000 फुटाच्या फ्लॅटमध्ये प्लॉटवर तुम्हाला साधारणतः 20 किंवा 22 फ्लॅट बांधता यायचे. ओके, आता 10,000 फुटाच्या प्लॉटवर तुम्हाला 40 फ्लॅट बांधता येतात, अगदी सिंपल भाषेत. तो तुमचा प्लॉट एरिया तेवढाच राहिला. म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे नागपूरला जे कोणी जातात त्याच्या स्लीपर कोचचं जर मी वंदे मातरम मध्ये कन्व्हर्ट केलं तर काय होईल, तर 60 लोक बसायचे, कारण 60 हे होते, स्लीपिंग बर्थ होते. आता 90 आले, कारण सिंगल सीट झाल्या. स्लीपिंग बर्थ नाहीच आहे, पण वंदे मातरम मध्ये झोपून जातात नाही. वंदे मातरम मध्ये पुणे नागपूर पर्यंत बसून जावं लागतं पूर्णपणे. सो दिस इज द डिफरन्स. 90 डब्बा तेवढाच आहे, पण 90 लोक आतमध्ये आले. टॉयलेट 2च आहेत.
परत तो एक प्रॉब्लेम आहे, कारण त्यांनी बाकी काहीच बदललेलं नाही. सो सेम थिंग इज हॅपनिंग नाव, की तुमचा प्लॉट एरिया तेवढाच आहे, पण नंबर ऑफ युजर्स वाढले, नंबर ऑफ रेसिडेंट्स वाढले, ते हे आहेत आणि ते नवीन आहेत. त्यांचा तुमच्या सोसायटीशी काही संबंध नाही आहे. त्यांना दे डोंट नो युअर कल्चर, दे आर नॉट पार्ट ऑफ इट, दे आर न्यू कमर्स सॉर्ट ऑफ इट. सो वी हॅव टू अकोमोडेट देम ऑल्सो. त्यांच्या पण गरजा काय, आणि ते अगेन कमिंग बॅक टू दॅट, दे आर कमिंग विथ पेमेंट, विथ, मी असं नाही म्हणत की आपण फुकट घेतोय, पण आपल्यातल्या कोणालाही खिशातनं उचलून पैसे देऊन फ्लॅट नाही घ्यायचा इथे. पण जो येणारा माणूस आहे तो पैसे देऊन इथे येतोय. सो त्याचा ऍटिट्यूड सुद्धा वेगळा असतो, हे मी अनुभवलंय, म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणजे अगदी आपला, आणि त्यातही आपला एरिया सोकाळ उच्चभ्रू एरिया आहे. म्हणजे आज आपल्या एरियात 12-13 हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे फ्लॅटचा. सो 2 बेडरूमचा फ्लॅट 1.5-2 कोटीला जातो. 1.5-2 कोटी देऊन येणारा माणूस काय म्हणतो, मी एवढे पैसे देऊन आला, मी कशाला ऍडजस्टमेंट करू. This happens, and specifically the younger generation, their mindset towards life, their attitude towards life, this happens. We have to accommodate them also. So, stakeholders are redevelopment are 3, which in normal case there are 2 only. And then, again as I say, की 10 वर्षापूर्वी सप्लायच कमी होता, त्यामुळे हा जो आस्पेक्ट होता ना, याला फार काही महत्व देत नव्हतं कोणी. ना राहणारे लोक द्यायचे, ना बिल्डर द्यायचे, कारण ऑप्शनच नव्हते. मला पटवर्धन बागेत फ्लॅट घ्यायचा ना, तर या रिडेव्हलपमेंटच्या स्कीमशिवाय पर्याय नाही, जगमारत घ्यावा लागायचा. आता तसं नाही राहिलेलं. आता देर आर अल्टरनेट. या तुम्ही इथनं जर एक चक्कर मारली, मी या एरियातनं बरेच चालत येतो, मधुसंचयन कर्वेनगर मधनं अल्टरनेट बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला, अल्टरनेट बिल्डिंग आणि बंगला सुद्धा प्रॅक्टिकली. सो गॉन आर द डेज की हा फॅक्टर आपण कन्सिडर ट्राय केला, काय करायचं करून घे, तसं नाही राहिलं आता. कारण सगळ्यात महत्वाचं, आपल्या दोघांचे वैधव्य याच्यावर डिपेंड आहे. यांनी जर फ्लॅट नाही घेतले किंवा यांनी जर होल्ड केलं तर बिल्डर प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. नॉर्मल केसमध्ये बिल्डर प्रॉब्लेम मध्ये आल्याने लँडलॉर्डला काहीच फरक पडत नाही, लँड विकून तो निघून गेला असतो. इथे आपण पण प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. सो दिस इज वन मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. जे लोक रिडेव्हलपमेंट मध्ये थर्ड आस्पेक्टला गृहीत धरतात, मी तुम्हाला आत्ताच एक क्लासिक उदाहरण सांगतो, जे परवा डिस्कस करताना मी सांगितलं की नाही मला माहित नाही. पांडुरंग कॉलनीचा रस्ता आपल्यातला सगळ्यांना माहिती आहे. पांडुरंग कॉलनीत जवळपास सगळ्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला, एकच मधुगट नावाची बिल्डिंग तिथे राहिलेली आहे. मधुगटचं वर्षभर झाले बोर्ड लागलेला आहे तिथे, बरोबर आहे. त्या लोकांनी टर्म्स अशा टाकल्या की आम्ही समोरचेच फ्लॅट घेणार, फाईन, एक्झिस्टिंग. मी मुद्दाम स्पेसिफिक नाव घेऊन सांगतो. आता झालं काय, समोरचे फ्लॅट घेणार तिथपर्यंत ठीक आहे, ते अडून बसले आम्हाला समोरचेच फ्लॅट पाहिजे सगळे, डेव्हलपरनी हो म्हटलं असेल. आता जेव्हा प्लॅनिंग झालं तेव्हा लक्ष झालं की मागच्या साईडला एरंडवाडे सेंट्रल आली आहे पूर्ण चक्की. सो मागे जे लोक फ्लॅट घेणार आहे त्यांना प्रॅक्टिकली तुम्ही गमतीने त्या प्लॉटवर जाऊन, मागे भिंत आहे ती अशी अख्खी, म्हणजे अख्खी 30 मधली बिल्डिंग आहे ती. सो 2 माणूस 3 कोटीचा फ्लॅट घेऊन येणार, तो काय ती भिंत पाहिजे थोडी फ्लॅट घेणार आहे. आता ते लक्षात आलं, आता ते बसत नाही प्रपोजल. म्हणजे नाव इट्स अ रिस्क. उद्या जर ते नाही विकले गेले त्या माणसाचे, तर तो काय हरिश्चंद्र नाही असतो, त्याच्या खिशातनं काढून तुमची बिल्डिंग भरेल. सो एव्हरीथिंग इज टक. जसे गेल्या 4-5 वर्ष मी स्वतः माझा अनुभव सांगतो. मी मुद्दामून सगळं का सांगतोय, माझे एक्सपिरियन्स शेअर करायला मी आलोय. याचा अर्थ असा नाही की यातलं असंच होईल, पण काय काय घडू शकतं हा विचार करायची ही वेळ आहे, आणि हीच वेळ आहे, नंतर नाही काय होऊ शकत. रुपाली हाईट्स मी डहाणूकर मध्ये आम्ही करतोय. त्याचबरोबरीने हॅपी होम म्हणून आम्ही पौड रोडला एक रामबाग कॉलनीमध्ये 3 वर्षापूर्वी एमओयू केलं होतं त्यांचं रिडेव्हलपमेंटचं. त्या लोकांनी सांगितलं की तो मुद्दा पुढे येईल, त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला असं असं करायचं आहे वगैरे वगैरे. त्या प्रोसेसमध्ये इतका वेळ गेला की आता पोझिशन आहे की 4 वर्षानंतर सगळं झालं, पण डायमेन्शनच बदललेच आहे. सो आय थिंक स्टेक होल्डर्स मध्ये आपण दोघांनी हा विचार तिसऱ्याचा करायला पाहिजे. हा कोण आहे आपल्याला माहित नाही, बघते हा येणारा माणूस आहे, पण त्याचा विचार जर तुम्ही आम्ही आत्ता नाही केला, मी म्हणजे जो कोणी डेव्हलपर असेल तर, पण ऍज अ ओनर आपली ती जबाबदारी आहे, लक्षात घ्या. याला आपण नाही अक्कल शिकवू शकत, आपण अक्कल शिकू शकतो. रादर याला कमीत कमी अक्कल शिकवावं लागेल, असं प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे, अशी डेव्हलपमेंट जास्ती महत्वाची आहे. नेक्स्ट नाव हा मयूर कॉलनीतला आत्ताचा फोटो आहे. आता मगाशी जे मी सांगत होतो, असं सीन सगळीकडे आहे. हे सीन पहिले नव्हते, त्यामुळे इथले लोक इथले फ्लॅट विकायला काही प्रॉब्लेम येत नव्हता. आता एकच क्षण विचार करा, हा मी परवा जिम मधनं काढलेला मोबाईलवरनं फोटो काढला. याच्या इथे मयूर कॉलनीत सुद्धा 10-12 हजार रुपये रेट आहे. इथे एक 4 बेडरूम, या माणसाने 3 बेडरूमचे फ्लॅट काढलेले. एक फ्लॅट जवळपास 3 कोटीच्या घरात आहे. आता मला सांगा, वी हॅव अगेन ट्रॅव्हलिंग टू वाडा, इकडनं इकडे हात घालून सुद्धा तुम्हाला किचन मधनं वस्तू देतात प्रॅक्टिकली.
त्याचबरोबरीने याच्या मागे त्या माणसांना जन्मभर सूर्य दिसणार नाहीये कधी, जन्मभर सूर्य दिसणार नाही त्यांना, ना त्यांना एक हिरवं पान दिसणार आहे कधी, कारण या दोघांच्या मध्ये काही नाहीच बिल्डिंग मध्ये त्या दोघांच्या. याच्या मागे ही नवीन बिल्डिंग झाली. आता जेव्हा ही सुरू केली तेव्हा ही नव्हती, त्या टर्मवर या लोकांनी ही दिली. हे घडलेलं मी नावं सांगत नाही. आता गंमत झाली, त्या माणसाने ही गेली म्हणून ही केली त्याच टर्मवरती. आता याच्या फ्लॅटच विकता येत नाही मागचे, आणि या बिल्डिंगला जवळपास 2 वर्ष लागली त्यामुळे कम्प्लीट व्हायला. सो आज ना उद्या बिल्डिंग कम्प्लीट होतील सुद्धा. प्रश्न असा आहे की आपण सुद्धा प्लॅनिंग करताना ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. फॉर्च्युनेटली आज आत्ता आपल्याकडे जर तुम्ही बघितलं तर तशी सिच्युएशन नाही आहे. पण मी गंमत सांगतो, नचिकेत केली आणि उद्या त्यानंतर साकेत डेव्हलप झाली आणि त्यानंतर अजून रूल बदलले. त्यानंतर बाजूचं वर्तक हेरिटेज, आता सुद्धा वर्तक ते जे वर्टेक्स का बाजूचं आपल्या जे आम्ही कल्पवृषल केलेलं आहे ते एकच एफिसाने केलेलं आहे. आज ना उद्या तिथे सुद्धा टॉवर येऊ शकतो. सो त्या उद्या आपण जेवढा डिले करत जाऊ सगळ्या गोष्टींना तेवढा बाजूच्या डेव्हलपमेंट वरती येत जाणार, त्या थांबणार नाही आपल्यासाठी. सो these factors we have to consider for that team. Next. आता दिस वॉज द सीन रुपाली हाईट्सचा, आम्ही जे आता डहाणूकर मध्ये करतो. इमॅजिन एवढं चांगलं असताना रिडेव्हलपमेंट करतो आपण, तर हे सगळं ठेवून ती रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे, तर ती मजा आहे. नाही तर बारण करून टाकण्यात काय पॉइंट आहे सगळं. सो वाय आय एम टेलिंग, हे का दाखवतोय मी, हे अर्लियर सीन होता मी जे आता काम करतोय आम्ही त्याचा नंतरचा सीन मला एवढ्यातच जेवढा करता येईल ते जास्ती महत्वाचं आहे. झाडांना हात न लावू देता, ते पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्या सगळ्याचा. नेक्स्ट, आता कमिंग टू द व्हाय रिडेव्हलपमेंट. जसं मी मगाशी म्हटलं की एरिया सोडून द्या एक्शनभर. एरिया काय व्हायचं ते कमर्शियल, एकदा इट्स लाईक आपण वेन यू से रिडेव्हलपमेंट तेव्हा आपण आपली प्रॉपर्टी सेलला काढली, अगदी ग्राम्य भाषेत काढलं तर शेवटी वी आर डेव्हलपिंग टू समबडी एल्स. किती किंमत मिळणार आहे आपल्याला तिथं मिळेल, पण त्या किमतीच्या बरोबरीने आपण काय काय लक्षात ठेवायला पाहिजे ते पण तितकंच महत्वाचं आहे. तर आरसीसी स्ट्रक्चरचं लाईफ आहे. आज किती नाही म्हटलं तरी 35 वर्षापूर्वी जेव्हा आपण पुण्याचा विचार करत होतो तेव्हा स्ट्रक्चरल नॉर्म्स वेगळे होते. तेव्हा भूकंपाची भीती किंवा हा इश्यू नव्हता, पण किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर आपले पण नॉर्म बदलले. आता त्याही बरोबरीने एंटायर डेक्कन प्लॅटूवरचे सुद्धा त्यांनी स्ट्रक्चरल नॉर्म टोटली वेगळे काढले. पहिले असं होतं की कॉलमचे सायझेस किंवा हे जे, म्हणजे मी मुद्दामून का विस्ताराने सांगत नाही कारण कन्सल्टंटचा हा पार्टच नाही समजावून सांगायचा, हा एका इंजिनियरचा पार्ट आहे. बिल्डरला 90% लोकांना माहितीच नसतं. तर आता जे कॉलम किंवा आरसीसी बीम्स आहेत त्या सगळ्या या फायरसाठी मिनिमम 4 तास ते 5 तास रेजिस्ट कराव्या या साईजने त्यांचे सगळे डायमेन्शन बदलले आहेत. आता ते कोडच बदललाय आता, जे आता ज्या गेल्या, आणि हे 10 वर्षापूर्वी घडलंय. सो आता ज्या बिल्डिंग येणार आहेत ते त्याप्रमाणे असणार आहेत, ज्या आता आपल्या नाही आहेत. त्यानंतर लिफ्टच्या सर्व्हिसेस आहेत. मॅन्युअल लिफ्ट आहे, मॅन्युअल लिफ्ट आता बंदच आहे. म्हणजे आता देर आर नो मॅन्युअल लिफ्ट. आता ज्या आपल्या जाळीच्या लिफ्ट आहेत आणि ज्याच्यात सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट प्रोन आहेत, म्हणजे हात अडकण्यापासून सगळे प्रकार त्याच्यात घडू शकतात, आता ते बंद आहे. आता त्या बांधणं अलाउडच नाहीत तशा टाईपच्या. देन सेफ्टीवरती मी ऑलरेडी बरंच बोललेलो आहे, त्यामुळे सेफ्टीचे नवीन जे आपल्याला ऍडव्हान्टेजेस आहेत सिक्युरिटीच्या रिलेटेड, गॅजेट्स आहेत किंवा प्लॅनिंग आहे मी म्हणेन अगदी स्पष्ट गेल्या याच्यामध्ये, तर त्या गोष्टी आहेत. त्यानंतर प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल फार बदल त्याच्यात घडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे तेवढ्या सर्व्हिसेस पण नाही. म्हणजे आज US मध्ये किंवा युरोपमध्ये ज्या लोकांना एक्सपोजर आहे त्या लोकांना तिथे 50 काय 100 वर्ष जुन्या बिल्डिंगला सुद्धा प्लंबिंगचा मेंटेनन्स करणाऱ्या सेपरेट एजन्सी आहेत आणि पिरियॉडिकल ते लोक करून घेतात. सो 200 वर्ष जुन्या युरोपमधल्या, सेंट्रल युरोपमधल्या ज्या शहरांमधल्या बिल्डिंग आहेत त्यांनाही प्लंबिंग ठणठणीत आहे त्यांचं. त्याचं कारण पिरियॉडिकल ते चेकिंग करतात, त्याच्याप्रमाणे काम करतात. आपल्या इथे तशी काही सिस्टीमच नाही. आणि त्याही पेक्षा ज्या क्रूड पद्धती आहेत आपल्या, की चोकअप झालं की घालतार आणि घास तो पाईप तिथे, की पूर्ण त्या पाईपचे जॉईंट उखडल्या जातात आतमधनं आणि स्लोली ते सिपेज सगळ्या ठिकाणी सुरू होत राहतात. असंच इलेक्ट्रिकलच्या बाबतीत आहे. इलेक्ट्रिकलचे नॉर्म्स सुद्धा बदलले आहेत. सो तो एक मेजर पार्ट आहे. नंतर दरवाजे, खिडक्या, MS विंडोज मी सांगायची गरज नाही. त्या ऑपरेट अर्ध्या फ्लॅटच्या विंडो लागत पण नसतील नीट, मला वाटतं ज्यांनी बदलल्या नसतील त्या तिथे आता बाउंड आहे आपण, कारण त्या वार्प होतात. लोक MS विंडो गंजल्या आहेत, पेंट मारू शकत नाही आपण त्याला. त्यानंतर ओव्हरऑल प्लॅनिंग घरातलं, म्हणजे अटॅच टॉयलेट म्हणा किंवा कमोड म्हणा किंवा त्याच्या टाईल्स म्हणा. सो
सगळ्यात मेन पार्किंग इश्यू परत, आणि त्यानंतर सोलार आहे, सेंट्रल सोलार आहेत, आता सोलारच्या प्रेशरचा इश्यूज आहेत. त्यानंतर आज घरात एसी बसवायचा म्हटलं तर एसीचं युनिटचं आउटर युनिट ठेवायचं कुठे, हा प्रॉब्लेम होतो सगळ्यांना. किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आता आहेत की आय थिंक दिस इज व्हॉट रिडेव्हलपमेंट इज फॉर. नॉट जस्ट किती एरिया वाढवून मिळाला आपल्याला, दॅट विल बी ऑलवेज देअर. पण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही विकत घेता, आता कार विकत घेण्यासारखा मी म्हणतो, अगदी एसयूव्ही घ्यायची आहे तुम्हाला, त्या एसयूव्ही मध्ये तुम्हाला 1 कोटीपासून ते 20 लाखापर्यंत ऑप्शन्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे, किती लेवलला तुम्ही ऍडजस्ट करू शकताय, त्याच्यावर सगळा खेळ आहे. मग सेम केस रिडेव्हलपमेंट मध्ये ह्याच्यावर तुम्ही फोकस करणार असाल तर तुमची प्राइसचा इंडेक्स काय आहे, तर ती स्क्वेअर फूट एरिया प्राइस आहे तुमची एक प्रकारे. ती कमी झाली थोडी तर या गोष्टी कदाचित अजून वाढू शकतात. याच्यावर फोकस केला तर ती वाढत, जेवढी तुम्ही ती वाढवत न्याल तेवढी इथे मार खाणारच येते 100%. सिंपल. नेक्स्ट. मी जसं म्हटलं सर, बिगर होम अँड अपग्रेडिंग मगाशी कम्फर्ट लेवल, याचा जो बॅलन्स करून जी काय रिडेव्हलपमेंट होईल ती खरी आयडियल राईट रिडेव्हलपमेंट. चांगली रिडेव्हलपमेंट अँड वाईट रिडेव्हलपमेंट मी असं डेफिनेशन कधीच करत नाही. राईट अँड रॉंग, यस, दॅट आय कॅन ऑलवेज से. आणि राईट अँड रॉंग आपल्याला ठरवायचं काय पाहिजे आपल्याला ते. नेक्स्ट. आता हे जसं मी म्हटलं, हे सगळे आपलेच फोटो मीच काढले किंवा रोहननी काढले असते, जाऊ दे आता पुढे की. मधलं मार्जिन आहे, प्रायव्हसी प्लॅनिंगचा इश्यू आहे. म्हणजे मी ब्लेम नाही करत, त्यावेळेस हे विद्या विचारात नाही घ्यायचे. पण आपलं आज किती नाही म्हटलं तरी ओव्हरलुकिंग बिल्डिंग आहेत या एकमेकांच्या, असं प्लॅनिंग आम्ही कधीच करत नाही. म्हणजे आयडियल प्लॅनिंग मध्ये असं व्हायलाच नाही पाहिजे. आपण जेव्हा घरात, आणि सी देअर इज अ व्हेरी फाईन लाईन बिटवीन प्रायव्हसी अँड टुगेदरनेस. म्हणजे आपण म्हणतो का की बेडरूम, एक फॅमिली आहे तरी आपण बेडरूमचे दरवाजे उघडून झोपतो का? नाही का? दॅट इज द लाईन विच वी मार्क. सेम केस बिल्डिंगच्या प्लॅनिंग मध्ये, फ्लॅटच्या प्लॅनिंग मध्ये. माझ्या फ्लॅटमध्ये मी किचन मध्ये उभं राहून चहा पितोय किंवा मी माझ्या बेडरूम मध्ये शर्ट बदलतोय, आय शुड नॉट हॅव टू पुट माय कर्टेन्स डाऊन. दॅट शुड बी द आयडियल प्लॅनिंग. किंवा मी म्हटलं जसं की शेजारच्या फ्लॅटमध्ये खुर्ची जरी हल्ली तरी माझी झोप मोडते, असं पण प्लॅनिंग नाही पाहिजे. सो दॅट काइंड ऑफ थिंग वी फोकस वेन वी से राईट डेव्हलपमेंट. नेक्स्ट. नंतर लॉबीज आहेत. म्हणजे आय एम शुअर त्यावेळेस नियम नव्हते म्हणून गोष्ट वेगळी, पण नवीन रिडेव्हलपमेंट मध्ये सुद्धा 4 फुटाचा जिना अलाउड आहे, पण 4 फुटातनं सोफा वळत नाही. 4 फुटाच्या लॉबीमधनं मोठ्या खुर्च्या जात नाहीत. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या प्रख्यात एका मध्ये सिनियर ऑफिसरच्या घरी मिसहॅप झाली. पेशंटला खाली आणायला लिफ्ट मधनं आणि जिन्यातनं स्ट्रेचर वळत नव्हतं, खुर्चीनी त्यांना लॉबीतनं सोडलं खाली. स्ट्रेचरच वळत नव्हतं, कारण प्लॅनिंग असं काय, नवीन बिल्डिंग आहे म्हटलं तर नियम पाळून केलेली आहे, पण प्लॅनिंग असं काही विचित्र होतं की ते स्ट्रेचर वळच ना. आणि पेशंटला काय तुम्ही आडवं तिडवं नाही करू शकत झोपलेल्या, त्याला सरळच न्यावं लागणार तुम्हाला. प्रॅक्टिकली खुर्चीनी लिफ्टनी दोराने खाली सोडावं लागलं, कारण रिस्क घेता येत नव्हते. सो या गोष्टी, आणि हे कुठल्याही प्लॅनवर कळत नाही. हे तुमच्या आम्हाला अर्ध्या बिल्डरने हे कळत नाही. तुम्ही जर FSI किंवा मॅक्झिमम एरिया एवढाच फोकस धरला की आर्किटेक्ट काय करणार, जिथे काटछाट करता येईल तिथे काटछाट करणार, जेवढी एरिया कॉमन कमी करता येईल तेवढी करणार आणि ती वाढीव एरिया तुम्हाला देणार. पण ते करताना या सगळ्या इसेन्शियल गोष्टींकडे दुर्लक्ष होतं किंवा तुम्हाला कळणार नाही ते, कारण या कोणी बघत नाही गोष्टी. नेक्स्ट. वॉचमन साठीच्या सोयी. म्हणजे आता कितीतरी ठिकाणी मी असं बघितलंय की पार्किंग बसवायच्या नादामध्ये वॉचमन साठी टॉयलेटची सोयच करत नाही. पण स्मॉलेस्ट थिंग मॅटर, जिथे जिथे तुम्ही वॉचमन साठी बसायची सोय व्यवस्थित केली आहे, आयडियली त्या वॉचमनच्या जवळपासच टॉयलेट पाहिजे. म्हणजे त्याचं ते डिस्टन्स मिनिमम असलं पाहिजे, एक, आणि नजर ठेवता आली पाहिजे, 2. म्हणजे नाही हे बा, कुठलीही चोरी किंवा सिक्युरिटीशी त्या गोष्टीचं मी डिटेल तुम्हाला सांगितलंच आहे, पण कुठलीही चोरी किंवा कुठलीही थेफ्ट किंवा कुठलीही मिसहॅप ही ऍक्सिडेंट नसतो. ती व्यवस्थित केलेला सर्वे असतो आणि त्यानंतर उचललेलं पाऊल असतं. आणि तिथे या सगळ्या गोष्टी पॉइंट होतात की या वॉचमनच्या सवयी काय आहेत, हा वॉचमन बाथरूमला गेल्यावर किती वेळ जातो, त्याला याला किती वेळ लागतो, ते सगळं बघून गोष्टी घडतात. नेक्स्ट.
आणि सीसीटीव्ही वगैरे सगळ्या कोई असतील ना तरी त्या पोस्ट ऍक्शन आहे. प्रिव्हेन्शनसाठी 24 तास तिथे माणूस दिसला की माणसाची 4 वेळा विचार करायला हिंमत होत नाही. जसं सिग्नलला पोलीस असला की कोणी तोडत नाही, भले तो पोलीस बुजगावणं घातलेला उभा असला तरी, पण पोलीस नसला की सीसीटीव्हीला कोणी घाबरत नाही. नेक्स्ट, देन अंडरग्राऊंड वॉटर टँकचे अरेंजमेंट, त्याच्या क्लिनिंग किंवा त्याच्या सगळ्या त्याच्या मेंटेनन्सला लागणारा जो काय इजनेस आहे तो सगळा त्याचं प्लॅनिंग राईट वे व्हायला पाहिजे. नेक्स्ट, मगाशी मी सांगितलं जसं की ओव्हरलुकिंग विंडोज आणि बाल्कनीज. नेक्स्ट, नाव लुक ॲट द अपग्रेड दिस. मी असं नाही म्हणणार हे सगळं आयडियल आहे, पण हा जो फिनिश आहे, हा जो फील आहे, आणि ह्याच्यामध्ये जे एक प्रत्येक गोष्टीचा विचार करून प्लॅनिंग केलं गेलेलं आहे की किचनचं ओपनिंग किती असायला पाहिजे. आज तुमची स्पेस ही तुम्ही देत असलेली प्राइस आहे, मग त्या स्पेसचा मिनिमम वेस्टेज झाला पाहिजे. ते करताना मिनिमम वेस्टेज करताना कुठेही त्याच्यात अडचण नाही आली पाहिजे प्लॅनिंग मध्ये, हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो हे धरून ज्या गोष्टी केल्या जातात त्या प्लॅनिंग मध्ये डोकं लावलं जातात ते एक्सपेक्टेड आहे, त्याच्यावर फोकस करणं एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट, तुम्ही खिडकीतनं बाहेर काय दिसतंय तुम्हाला ते पण तितकंच महत्वाचं आहे, आणि ते दिसायला तसं तो व्ह्यू राहायला ते प्लॅनिंग पासून इंड्यूस करावं लागतं. मी जर झाडं लावायला जागाच ठेवली नाही, सगळा FSI ठेकोठेप मारायच्या बनगडीमध्ये, तर असे दृश्य दिसणारच नाही आपल्याला. नेक्स्ट, टॉयलेटमध्ये सुद्धा दिसताना टॉयलेटचे, आणि मी कितीदा तरी असं बघितलंय की चकाचक ब्राउशरवर फोटो असतात, पण यूज करायला गेलं तर तुम्हाला प्रॅक्टिकली कसं बसं उभं राहून तिथे ऑपरेट करता येतं, किंवा जो माणूस दात घासतोय त्यांनी बाजूला झाल्याशिवाय बाहेरच्या माणसाला टॉयलेटमधून आत बाहेर येतात. दिस इज नॉट अ, मग दीज आर, आणि ह्या गोष्टी कुठेही लिहिलेल्या नाही आहे, याचं कुठले रूल बुक नाही आहे. ह्या आपण याच्यावर विचार करणं एक्सपेक्टेड आहे, आपण याच्यावर प्रश्न विचारणं एक्सपेक्टेड आहे डेव्हलपरला, आणि डेव्हलपरनी सुद्धा त्या अँगलनी ते प्लॅनिंग मध्ये डोक्यात धरणं एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट, लहान लहान गोष्टी असतात, म्हणजे किचन दाखवतात, पण त्या किचनवर आपल्या ज्या गरजा आहेत त्याची तेवढी लेंथ आहे की नाही हे कोणी बघत नाही. मिनिमम मोठा 10 फुटाचा लागतो काम करायला. जर तुम्ही ड्रेन बोर्ड सकट जर हे देणार असाल किचन सिंक, तर मिनिमम 10 फुटाचा ओटा लागतो, कारण त्यानंतर आपला गॅस येतो, त्यानंतर पोळपाट येतं, त्यानंतर डब्बे असतात बाकीचे काम करायला, ते सगळं, आणि दिसताना स्टायलिश दाखवला ओटा आणि 7 फुटाचा दिला, नंतर आपण काही करू शकत नाही, कारण वाढवायला जागाच नाही तुम्हाला. बरं तुम्ही 2 ओटे द्याल, पण आपलं जे स्वयंपाकाचा कल्चर आहे त्याच्यामध्ये एकदा इकडे काम करायचं आणि एकदा इकडे फिरून काम करायचं असं नाहीये. 1 लेंथ प्लॅटफॉर्म असेल तरच ते काम होतं. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, ज्या कुठेच लक्षात घेत नाही आपण. नेक्स्ट, नंतर मी म्हटलं असं की लिफ्ट आहे, त्या लिफ्टची सिक्युरिटी आहे, त्याचा AMCs आहेत. आज लिफ्ट अडकली, आता नवीन ज्या नेक्स्ट जनरेशनच्या जे लिफ्ट आहेत त्या अडकतच नाही. याचं कारण लाईट गेली, काही जरी झालं तरी त्याच्यामध्ये जवळच्या मजल्यावर जाऊन ते थांबतात. सो एल्डरली लोकांना तो प्रॉब्लेम येत नाही तिथे, जो फार महत्वाचा मुद्दा आहे. लहान मुलांचा प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट, जनरेटर बॅकअप्स आहेत, राईट कॅपॅसिटीचे जनरेटर बॅकअप आहेत. आता प्रॅक्टिकली माझ्या मते आपल्याच एरियामध्ये साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी पूर्ण रात्रभर लाईट गेली होती अर्ध्या लोकांची, आपल्या म्हणजे आमच्याकडे तर गेलीच होती, जवळपास 22 तास वगैरे गेली होती. नॉर्मल जनरेटर, नॉर्मल कॅपॅसिटीचा जनरेटर तेवढा वेळ चालूच शकत नाही, 8 तास डोक्यावरनं पाणी. जे नवीन जनरेटर आहेत ते जनरेटर 24 तास न बंद करता चालू शकतात. सो यू नीड टू लुक ॲट दिस काइंड ऑफ थिंग. जनरेटरला जनरेटर देऊन टाकलाय, पण प्रॅक्टिकली त्याचा जर ते, आणि सी द काइंड ऑफ आवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपल्या वाढती पॉप्युलेशन याच्यामुळे नागरी सुविधांचे प्रॉब्लेम वाढतच जाणार आहे. परवा रावेतमध्ये, इंजोडीमध्ये, किवळ्यामध्ये तुम्ही पेपरमध्ये वाचल्या तर 48 तास लाईट नव्हती, जनरेटरही बंद पडले सगळे. कारण जे जुने जनरेटर होते 12 तासानंतर तुम्ही चालणारच नाही जनरेटर तो, आणि 2 तास तुम्ही बंद होऊ शकत नाही ना. 15 मधली बिल्डिंग मध्ये 2 तास बंद होऊन कसं चालणार तुमचं? सो ऑल दिस थिंग्स वी हॅव टू थिंक. आणि मग त्या जनरेटर जागा लागते, त्या जनरेटरचा न्यूसन्स होऊ देऊन चालत नाही तुम्हाला. नेक्स्ट, मार्जिन्स आहेत. सो लुक ॲट दिस. एक झाड लावायला पण जागा नाही प्रॅक्टिकली. आय डोंट कॉल इट ॲज अ होम, आय वोंट कॉल इट ॲज अ होम.
सो वी हॅव टू आस्क की बाबा, कारण इथे जर झाड लावले तर गाड्या टर्न मारणार नाही. गाडी टर्न मारायला मिनिमम 14 फूट क्लिअर डायमेन्शन लागतं मिनिमम. त्यातही इनोवा किंवा तशा टाईपची एसयू असेल तर 15 फूट मार्जिन लागते. 15 फुटानंतर झाडाला 2 फूट जागा लागते. म्हणजे 17 फूट मार्जिन नसेल तर तुम्ही झाड लावू शकणार नाही, लावलं तर ते टिकणार नाही. इतकं सिंपल आहे. आणि झाड नसलेलं घर, मी त्याला घर नाही म्हणत. नेक्स्ट, देन पार्किंग. ऑब्व्हियसली सध्याचा सगळ्यात मोठा इश्यू आहे की मेकॅनाइज पार्किंग. मेकॅनाइज पार्किंग मध्ये सुद्धा सांगताना काय होतं की अप डाऊन लिफ्ट असतात. म्हणजे एकावर एक स्टॅक पार्किंग म्हणतो आपण. ते स्टॅक पार्किंग एका फ्लॅटलाच ते दोन्ही पार्किंग मिळणार असेल तर ठीक आहे, त्याची गाडी आहे तो काढेल कसे काढेल. पण माझ्या वरची गाडी दुसऱ्या माणसाची, माझी खालची गाडी, देन इट बिकम्स अ केऑस. हे कुठल्याही प्लॅनवर कोणीही सांगत नाही. पझल पार्किंग सारखे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः कोणाची गाडी डिस्टर्ब न होतो तर तुम्ही काढू शकता. पण पझल पार्किंगला प्लॅनिंग तसं करावं लागतं पहिल्यापासून, नंतर तुम्ही चेंज नाही करू शकत. आणि मी तर म्हणेन की जेवढं कमी मेकॅनाइज पार्किंग लागेल ते जास्त चांगलं. हा भानगडच ठेवायची नाही. सो अगेन वी कम टू द कोर पार्ट ऑफ इट की हे सगळं प्लॅन करावं लागतं आणि हे त्याप्रमाणे आपली बिल्डिंग बसवावी लागते. नेक्स्ट, हे प्रॉब्लेम पहिले नव्हतेच. वायरिंग मग असंही म्हटलं असं की आत्ताचे जे वायरिंग आणि आत्ताचे जे नॉर्म्स आहेत, मॅक्झिमम आगीच्या घटना वायरिंगमुळे घडतात. आणि वायरिंग सुद्धा पिरियॉडिकल चेक करावं लागतं, जे आपण करत नाही. दॅट इज सेपरेट सब्जेक्ट ऑफ डिस्कशन. पण आता जे नॉर्म्स आहेत, परत आताच्या ज्या फायर प्रूफ केबल्स आहेत किंवा आताच्या ज्या फायर रेजिस्टन्स केबल आहेत किंवा ते जे हे जे ATDX बॉक्सेस आहेत की जे जरा पण लोड फ्लक्च्युएट झालं तर शट ऑफ होतात. म्हणजे ऍटलीस्ट ठीक आहे, त्रास होतो, मध्येच लाईट जाते, थोडे लोड फ्लक्च्युएट झालं तर, पण आगीपासून तुमचा सुटका होते. सो दिस काइंड ऑफ थिंग्स आर देअर. नेक्स्ट, सोलर आहे. सोलर मध्ये सुद्धा देर आर नाऊ तुम्हाला किती सप्लाय पाहिजे त्याच्याप्रमाणे कंट्रोल करता येण्यासारखे आता सिस्टीम्स आहेत. सेंट्रलाइज सोलरने जागा वाचते. सोलर प्लॅटफॉर्म आहे. नेक्स्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, मी मगाशी म्हटलं जसं की फायरचे नॉर्म्स हे खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. कारण आता आपल्या प्रत्येकाच्या घरात इंटिरियर असतं आणि आग सांगून लागत नाही. पण त्या ज्या म्हणजे मी तर यालाही फार मानत नाही, कारण हे बिल्डिंगच्या घराच्या बाहेर आहे. घराच्या आतले जे स्प्रिंकलर्स किंवा घराच्या आतल्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे, ज्या आता आपण चेंज करू शकत नाही. आणि बरेचदा मोस्ट ऑफ द टाइम आपण काय विचार करतो की डेव्हलपर जे देईल ह्याचे तर कोणी प्रश्नही विचारत नाही की तुमचं घर फायर रेजिस्टन्स प्रमाणे माझ्या घरात त्या प्रोव्हिजन केलेले आहेत की नाही. हे आजपर्यंत माझ्या कुठल्याही क्लायंटनी डेव्हलपमेंट का रिडेव्हलपमेंट कोणी प्रश्न विचारलेले नाही मला, विच डायरेक्टली रिलेट्स टू युअर सेफ्टी. आणि कोणाच्या घरी करू शकतो. 2 बेडरूमचा फ्लॅट असो, 1 बेडरूमचा फ्लॅट असो, मिनिमम इंटिरियर तर सगळ्यांकडे असतं. नेक्स्ट, गार्बेज. ट्रस्ट मी, येत्या काही स्पेसिफिकली आता ते कालचं मोशीचं प्रकरण झाल्यानंतर तर 100% वेट गार्बेज उचलणं बंद करेल कोर्ट. आज नाही होणार, 3-4 वर्षात होणारच आहे. कारण ठेवणार कुठे देऊन ते सगळं एवढं. देर आर गोइंग सी. आता जे चाललंय ते जन्मभर चालेल असं समजून जो प्लॅनिंग करतो तो सगळ्यात मूर्ख असतो. त्याच्याऐवजी पुढचे धोके काय घडणार आहेत ते जे कोणी आधी ओळखून आज कदाचित आपलं सगळं ओला कचरा कोणतरी उचलून देत आहे. 2 ते 3 वर्षात 5 वर्षात ते बंद होणार आहे. कारण तो ओला कचरा टाकायलाच जागा राहणार नाही तुमच्याकडे. त्या दिवशी काय करतं, त्या दिवशी आपली सोय आपल्यालाच करावं लागणार. मग ती सोय आत्ताच प्लॅन करणं आवश्यक आहे आणि त्याला जागा लागते. यातल्या प्रत्येक गोष्टीला जागा लागते. नेक्स्ट, रूफवरच्या आहे. करोनाच्या वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं, म्हणजे करोनामुळे तर प्लॅनिंगचे डायमेन्शनच चेंज झाले की बिल्डिंगच्या खाली उतरायला सुद्धा बंदी होती. त्या केसमध्ये तुम्ही एक्झरसाइजचं काय करणार. सो मग टेरेसला मी सोलर केलं, मग टेरेस राहत नाही. तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स करत प्लॅनिंग करावं लागणार आहे आपल्याला. नेक्स्ट, पाणी. वन मोर इम्पॉर्टंट आस्पेक्ट. हिअर आफ्टर सगळ्यात अवघड प्रश्न पाणी होणार आहे याचा. आणि आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक लाईफस्टाईल आहे. दिस इज नॉट जस्ट टर्मिनॉलॉजी ऑर सायन्स, दिस इज अ लाईफस्टाईल. आणि ती रेसिडेंट्सनीच ऑपरेट करावं लागते. त्याचा पुढचा मुद्दा काय तो. नेक्स्ट,
एवढ्या पाईपलाईन करावं लागतात. हे मी म्हणजे मला स्वतःला त्यात इंटरेस्ट आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हे करतो. पण अगेन ॲज असे की या प्रत्येक गोष्टीची कॉस्ट आहे. किती लाईन आहेत बघा, 1 2 3 4 5. आणि हे ज्या बिल्डिंग मध्ये ती बिल्डिंग टोटली पाण्यावर इंडिपेंडेंट आहे लोकांचं. कॉर्पोरेशनचा सप्लायच नाही, सगळं सेल्फ जनरेट करते बिल्डिंग मध्ये. पण मग त्यासाठी एवढ्या प्रकारचे प्लांट्स, एवढ्या प्रकारचे पंपिंग सिस्टीम, एवढ्या प्रकारच्या स्टोरेज सिस्टीम हे सगळं करावं लागतं. आज ना उद्या हे सगळ्यांना गरज पडणार आहे, आज ना उद्या. कारण किती लोकांना पाणी पुरवणार आहे आपण. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ मोर आस्पेक्ट ऑफ जो हे आत्ताच शक्य आहे. कदाचित त्यातलं काही करू नका, स्टील देअर विल बी बिल्डिंग. पण ज्या दिवशी या सगळ्याची गरज पडेल ना, तेव्हा आपल्याला एक चान्स मिळाला तर आपण नाही केलं. इट्स लाईक दॅट. नेक्स्ट कुठली? रॉ वॉटर म्हणजे टँकरचं वॉटर, ते वेगळंच ठेवलेलं आहे. एवढं सगळं करून जर टँकरची गरज पडली तर एक्स्ट्रा लाईन ठेवलेली, म्हणजे अनट्रीटेड वॉटर. नेक्स्ट देन दिस काइंड ऑफ, ज्याला मी म्हणतो की सी हे घडू शकतं का, तर घडू शकतं. का मी हे म्हणतो ग्रीन कव्हर इम्पॉर्टंट आहे की आपण अगेन दिस इज व्हाय आय एम टेलिंग इन सो इलॅबोरेट वे की एव्हरी टाइम दिस चान्स वोंट कम टू अस. जे काय रॉंग घडतंय मध्ये आपण एका एरियात राहतो म्हणून मी सांगतो, मध्ये आमच्या बिल्डिंगच्या बाहेर तुम्ही चालताना जर कोणी बघितलं असेल तर मी बाहेरचा कॉन्क्रीट ब्लॉक थांबवले आणि तिथे 6 फुटाचा मी फ्लॉर बेड करून घेतला अख्खाच्या अख्खा. नाहीतर ते कॉन्क्रीट ब्लॉक एंड पर्यंत बसवणार होते. फॉर्च्युनेटली खर्डेकर सरांना मी सांगितलं की सर आम्ही ते लावतो झाडं आणि आम्ही ते मेंटेन करतो. मी आमच्या सोसायटीला हे सांगितलं की हा आपल्याला चान्स आहे, आपल्या बिल्डिंग बाहेरचे झाडं कॉर्पोरेशननी पाणी टाकावं, कॉर्पोरेशन जगवावं. व्हाय वी शुड डिपेंड. प्रत्येक घरातली एक बादली टाकली तरी काम होणार आहे. त्याच्यावर आमच्या सोसायटीत भांडण आले होते की कशाला एवढं पाणी, मग कॉर्पोरेशन काय करतं. म्हटलं कॉर्पोरेशन जे करेल ते करेल. आपल्या बिल्डिंग समोर कॉन्क्रीट ब्लॉक ते लावून देतील फुकटमध्ये. ते डेड कॉन्क्रीट बघायचं आहे का नशिबाने आपल्याकडे 6 फुटाचा फ्लॉवर बेड आहे, त्याच्यावर झाडं लावायचे ते आपण ठरवायचं. ती आपली जबाबदारी आहे. सो वी डिड दॅट. आज आय थिंक त्या अख्ख्या फुटवा तर फक्त संजीवनी समोरच तो फ्लॉवर बेड आहे, बाकी कुठेच नाही तसा फ्लॉवर बेड. सो व्हॉट आय से की हे सगळं आपल्याला करण्याचा जो अपॉर्च्युनिटी म्हणतो आपण, ती या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे या सगळ्या प्लॅनने. कारण हे सगळे विचार करायची झाडं लावा हे सांगायची गरज 30 वर्षापूर्वी नव्हतीच, ती आज आली आहे. आणि नंतर ती गरज असेल तर जागाच राहणार नाही. नेक्स्ट ॲज आय से की ह्या सगळ्या आत्ताच्या आधीच्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या फोकस ट्यून केली तर ती राईट रिडेव्हलपमेंट होते. एरिया ॲज अ से इट विल बी बाउंड टू बी देअर ऑलवेज. त्यानंतर मी म्हटलं असं की म्हणजे काय, तर आपल्याकडे काय काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. तर एरिया आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला मिळणार आहे. आपली ग्रीड, आय डेलिबरेटली यूज द वर्ड ग्रीड ॲज अ से की आपल्याला ताट भरून दिलेलं आहे, ते किती खायचंय ते आपण ठरवायचं आहे. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना रविवारी फिस्ट असली की आदल्या दिवशीपासून जेवायचो नाही, कारण एकच दिवस मिळायचा फिस्टचा आणि पोट फुटेपर्यंत खाणं म्हणतात ते करायचो. एज होतं, टाइम होता, गोष्ट वेगळी आहे. आज तुम्हाला आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाला अनलिमिटेड थाळी दिली तरी आपण खातो का अनलिमिटेड? का आपण आपल्या तब्येतीची काळजी करतो मग? तर आपली बिल्डिंग अनलिमिटेड FSI मिळणार आहे म्हणून केवळ अनलिमिटेड बांधायचं का, हे आपण ठरवायचं. दॅट्स व्हॉट आय कॉल ग्रीड. थर्ड इज सस्टेनेबिलिटी. तिथे ती ग्रीड कंट्रोल केली तर सस्टेनेबिलिटीचा आस्पेक्ट येणार आहे. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे सगळं किती वेळात करायला पाहिजे, तर मी म्हणेन ऑलरेडी उशीर झालाय. मी ब्लंटली सांगतो ऑलरेडी उशीर झालाय. 10 वर्षापूर्वी केलं असतं तर कदाचित एरिया थोडा कमी मिळाला असता, पण वी वुड हॅव बिल्ट अ मोर राईट बिल्डिंग. आता जेवढ्या फास्ट तुम्ही कराल, कारण चॅलेंजेस वाढत चाललेले आहेत. मी म्हटलं असं की बाजूच्या डेव्हलपमेंट आपल्याकडे थांबणार नाहीये, शहर आपल्याकडे थांबणार नाहीये. आणि ट्रस्ट मी, दिस मे बी अ व्हेरी बोल्ड स्टेटमेंट, बट बिटवीन अस ओनली आय कॅन डू इट. देअर इज अ सिरियस डिस्कशन अबाउट कर्टलिंग FSI इन सेंट्रल पुणे. सिरियस डिस्कशन. कारण अर्बन बापट सर इथे स्वतः कॉर्पोरेशन मध्ये होते. राजा राऊत पण आपल्याच बिल्डिंग मध्ये आहे, फ्लॅट राजा तर बिल्डिंग डिपार्टमेंटला होता. द काइंड ऑफ फ्लड्स, मी स्वतः कॉर्पोरेशनच्या 2 टेक्निकल कमिटीवर आहे. एअर क्वालिटीच्या कमिटीवर मी आहे आणि ग्राउंड वॉटर कमिटीवर मी आहे टेक्निकल मेंबर म्हणून PMCच्या.
मी त्या कमिटीमधले डिस्कशन सांगतो. मला तिथे म्हणजे ऑफिशियल आहे, रेकॉर्डर आहे, की सेंट्रल पुण्यावरचं लोड कमी करायला रिडेव्हलपमेंटवर बंदी आणा. गरज असेल तेवढीच रिडेव्हलपमेंट करा. तुम्हाला झाडांचं मी क्लासिक उदाहरण देतो. एक 10 वर्षापूर्वी झाड कट करणं फार सोपं होतं. तुमच्या प्लॅनवर झाड दाखवायचं, हे झाड आहे, हे मला नडतंय, म्हणजे माझ्या डेव्हलपमेंटमध्ये येत आहे, कट करायला परमिशन द्यायची. आज एक साधं झाड कापायचं झालं तर तुम्हाला तज्ज्ञांकडनं ते झाडाचं कापायची खरोखर गरज आहे का, त्या झाडावर जर घरटी असतील पक्ष्यांची तर नाहीच देत. का तर अवेअरनेस वाढला. आणि मग आपल्या इथे कसं आहे, हायवे और मायवे, म्हणजे अवेअरनेस वाढला तर त्याला बॅलन्सिंग काहीच विचार करायचा नाही, झाड कापायचं नाही. आज अर्ध्या पुण्यातले लोकांचे प्रपोजल झाडांमुळे अडकलेले आहेत चक्क. म्हणजे आता लोक घाबरायला लागले की झाडं लावायला घाबरायला लागले लोक तिथे. आता तिसरा प्रयोग आला की तुम्हाला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर पुरवता येत नाही ना, मग डेव्हलपमेंटच बंद करा. मग झाली त्यांचं नशीब. म्हणजे मी जेव्हा संजीवनी करत होतो, सुजल करत होतो, तेव्हा मागणं विथ ड्यू रिस्पेक्ट मागचे रो हाऊसेस आपल्या नाल्याचे आतमध्ये आलेत तिकडे, डायरेक्ट दिसतच. म्हणजे वरनं जर नाले बघितला तर आपला तो सरळ आतमध्ये गेलेला दिसतो तिथे. तर तेव्हाच मला त्यांनी उत्तर दिलं आणि माझी लाईन बरोबर होती. तर त्या नाल्यांच्या सिस्टीम प्रमाणे त्यांनी सांगितलं की इथे नाल्याची हे 25 फूट पाहिजे विड्थ. मी म्हटलं अरे पण ते माझ्या हाती दिल ना. ते म्हणले तुला मागे सरकावं लागेल. म्हटलं पण समोरून तो आतमध्ये आलाय ना, तेव्हा तो नियम नव्हता. दॅट सिम्पल. सो सेम वे तुम्ही उद्या म्हणाल की अहो या आतापर्यंत बाकी लोकांच्या डेव्हलपमेंट झाल्या ना, त्यांच्या झाल्या. आणि हे गव्हर्नमेंट ऑलवेज गोज बाय इझी वेज. इझी वे काय आहे, रिडेव्हलपमेंट बंद करा किंवा त्यांचा एफएसआय कमी करा. एफएसआय कमी करा म्हणजे आपला एरिया कमी होणार. सो दिस इज लुमिंग, ट्रस्ट मी, दिस इज लुमिंग. कारण त्यांच्याकडे दुसरा उपाय नाही आहे. सेंट्रल पुण्याला पाणी पुरवायला आपल्याकडे एकही नवीन टीएमसी पाणी नाहीये. यू नो इट बेटर. 1 टीएमसी पण पाणी नाही आहे द्यायला. ट्रॅफिक जॅम काढायला तुमच्याकडे काही उपाय नाही आहे. सिटी मधले वाहनं कमी करायला तुमच्याकडे काही उपाय नाही. सिटीमध्ये आज अशी सिटीमधल्या ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन चेंज करायला आपल्याकडे काही उपाय नाही. सो बेस्ट वे काय, गावामध्ये 2 एफएसआय ना, तो 1 करून टाका, बसा बोंबलून. त्यामुळे टाइम, इफ वी वॉन्ट सम, ऑब्विसली मी म्हणत नाही की फ्री करावं, त्यातनं 2 काही आपल्याला ऍडव्हान्टेज होणार असेल तरच करण्यात पॉईंट आहे. हे बा, धर्मदाय काम नाही करत आहे कोणी इथे. 2 पैसे मिळाले, 1-2 बेडरूम वाढून मिळाला तरच मला करण्यात पॉईंट आहे. त्यामुळे हे सगळं जर व्हायचं असेल तर टाइम बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. मगाशी मी टाइमवर सांगणार होतो ते पौड रोडची रामबाग कॉलनी जी आम्ही करत होतो, 3.5 वर्ष त्या लोकांनी कन्व्हेन्स डीडला लावले, आम्ही करून घेतो. 3.5 वर्षानंतर जेव्हा ते परत आले, झाला आमचं कन्व्हेन्स डीड, मी त्यांना म्हटलं आता माझी ऑफर 30% वर 20% वर. आता सिंपल लॉजिक आहे. 3.5 वर्षापूर्वी कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी होती ती 1.5 वाढली आहे ना, ती कुठून आणू मी आता. पण फ्लॅट सिलिंगचा रेट तेवढाच आहे. ते म्हणले आम्हाला नाही करायचं. मी शांतपणे प्रोजेक्ट सोडून दिलं. त्याने नवीन बीड बोलवले, नवीन बिल्डरने 15% ऑफर दिली. आता परत माझ्याकडे 20% करा. मी त्यांना दोष देत नाही. त्यांना कदाचित हे जे आज मी तुम्हाला सांगितलं त्यांना कोणी सांगणार त्यावेळेस भेटलं नव्हतं. पण असंही घडतं आणि असंही घडत जाणार आहे. दिवसेंदिवस सप्लाय वाढत जाणार आहे. रिडेव्हलपमेंट तिथेच सक्सेसफुल होते जिथे 10 ते 11,000 रुपयाच्या वर रेट आहे, तिथेच रिडेव्हलपमेंट सक्सेसफुल होते. धनकोडी झालेले ऐकले रिडेव्हलपमेंट नाही. हडपसरला झाले ऐकले रिडेव्हलपमेंट नाही. बाणेरमध्ये सुद्धा नाही अजून. फक्त औंध, कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणा, भोसलेनगर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर. शहराच्या त्या साईडला थोडाफार सहकार नगर. बिबेवाडीत पण नाही. बरं त्या इथं डेव्हलपमेंट सगळ्या 90 सालीच झाल्यात. बिबेवाडी 90 सालीच डेव्हलप झाली. कशाला विश्रांतवाडी वगैरे, धानोरी वगैरे तो सगळा एरिया सुद्धा 90 त्याच्यातच डेव्हलप झाला. वारज्यात होऊ शकते का रिडेव्हलपमेंट? नाही होऊ शकत. कारण सेलिंग रेट जर 10,000 11,000च्या वर नसेल तर रिडेव्हलपमेंट व्हायबल होत नाही. आता याचा दुसरा अर्थ काय, तर मिनिमम माझा 2 बेडरूमचा फ्लॅट 1.5 कोटीला जिथे आहे तिथेच रिडेव्हलपमेंट व्हायबल आहे. असे किती लोक आहेत? बायर फॅक्टर सांगितला मगाशी मी, ते कमीच होत चाललेत. पण 1.5 कोटीचे फ्लॅट मात्र वाढत चालले. सो ऑल दीज फॅक्टर्स, देर विल बी वन टाइम की देर विल नो बायर फॉर हाय एंड फ्लॅट्स.
कारण ज्यांचे घ्यायचे त्यांचे घेऊन चाललेत. आणि घर काही अशी गोष्ट नाही की काल मी आयफोन घेतला आणि पुढच्या वर्षी आयफोन 17 आला म्हणून नवीन घेतला, की माझा आज एक 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, आता मला वाटतं मी 5 बेडरूमचा घेतो. असं एवढं इझी होत नाही गोष्टी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. नेक्स्ट, आणि ॲज आय से देर आर स्पेसिफिक नचिकेत ओरिएंटेड थिंग्स, ज्याला ओनरशिप राईट्स म्हणतो आपण. रिडेव्हलपमेंटच्या निमित्ताने ते सुद्धा तुम्हाला बदलता येतात. म्हणजे आई वडिलांचं विल करून मुलांच्या नावावर द्यायचं आहे, किंवा नवीन होणारी डेव्हलपमेंट कोणाच्या दुसऱ्या नावावर द्यायची आहे, किंवा आज रोजी मला कितीदा तरी असं झालंय, म्हणजे मी हे माझे घडलेले उदाहरणं सांगतो. रुपाली हाईट्स आम्ही करत होतो. रुपाली हाईट्स करताना आईच्या नावावर फ्लॅट होता, आई वारली, त्या मुलांनी स्वतःच्या नावावर केलाच नाही, कारण एक मुलगा तिथे राहत होता, 2 महिने बाहेर राहत होत्या. आणि जेव्हा ऍक्च्युअल रिडेव्हलपमेंटचं अग्रीमेंट झालं, सही करायची वेळ आली, तेव्हा मी सांगितलं होतं आई तर नाहीच या 3, म्हणजे बरं आईचं विल पण नाहीये, म्हणजे ऑटोमॅटिकली 3ही लोकांचा त्याच्यावर लिगली हे आला. आता तो माणूस म्हणला की तो ज्या बहिणींकडे गेला, बहिणी म्हणला आम्ही नाही सही करत, आम्हाला आमचे पैसे दे. 3 महिने त्या एका माणसापायी रिडेव्हलपमेंटचं अग्रीमेंट थांबलं त्यांचं. मग झालं त्यांचं आपसात झालं, कदाचित टर्म्स अँड कंडिशन काहीतरी झाल्या असतील. पण सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट, जो या निमित्ताने तुमच्यातल्या प्रत्येकाने आपापल्या घरी तपासून घेणं भाग आहे. सी, अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रीयन फॅमिली गोज बाय इमोशन्स. आजही आपण आईबांना विल करायचं म्हटलं तर आम्हाला मारायला उठला का म्हणतात, पण त्याच्या मागे सब्जेक्ट इज अबाउट क्लॅरिफिकेशन. सो ते या निमित्ताने तुम्हाला करता येतं आत्तापासून. त्यानंतर मी म्हटलं असं की एक्झिस्टिंग टेम्पलचा मला तो किस्सा माहिती आहे, म्हणून की एक्झिस्टिंग टेम्पल जे होतं 91 साली 91 साली संजीवनीची आमची जी बिल्डिंग आहे ती सुशीला नगरी आणि नचिकेत एकाच वेळेस काम चालू होतं. सेम ऑगस्टमध्ये पावसाळ्यामध्ये फुटिंगचे खड्डे मारले होते आणि इंडिव्हिज्युअल फुटिंगचे खड्डे मारले होते परांजपे ग्रुपनी, आणि पावसाने सगळं माती ढासवून सगळे खड्डे बुजले आणि ही हॅज टू सफर ह्यूज लॉसेस फॉर दॅट. तर अख्खं फुटिंग काढले गेले. तेव्हा त्याला जागेची शांती करून गेला, मारुतीचं टेम्पल बांधायचा त्यांच्या गुरुजींनी सल्ला दिला, म्हणून ते टेम्पल तिथे त्यांनी आधीच बांधलं. म्हणजे ती बिल्डिंग कॉलम व्हायच्या आधी त्यांनी नंतर मग ती टेम्पल बांधलं. मी पण होतो त्या टेम्पलच्या पूजेला त्यावेळेस, आय वॉज प्रेटी यंग, आणि मी त्याच वेळेस गणपतीचं टेम्पल बांधत होतो इकडे. माझ्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये आम्ही पहिले टेम्पल बांधून मग काम सुरू करतो. श्रद्धा, भावना, त्याचं दुसरं काही मी त्याच्यामध्ये टेक्निकलिटीशी त्याची कम्पेअर करत नाही. पण गमतीने असं आहे की ते मारुतीचं टेम्पल आपण रिलोकेट करू शकतो, त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही, कारण ते शांतीसाठी, जागेच्या शांतीसाठी बांधलेलं आहे तिथे. आणि मारुतीचं टेम्पल जनरली बिल्डिंगच्या मध्ये नाही बांधत कोणी, कारण मारुती नेहमी वेशीवर असायला पाहिजे. माझ्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये मी मारुतीचं टेम्पल आहे, प्रत्येक, म्हणजे कुठे ना कुठे मी एक मारुतीचं टेम्पल बांधतो. त्याच्या मागचं माझं कारण सिंपल आहे, मी मारुतीचे भक्त आहे, एक त्याचा संबंध नाही. पण मारुतीला सगळ्यात कमी मानमद्राप लागतो, म्हणजे दत्त किंवा गणपती याच्यापेक्षा मारुतीला सगळ्यात कमी मानमद्राप लागतो. आणि दुसरी गोष्ट, मारुती हा नेहमी गेट पशी असतो, म्हणजे वेशीवर असतं मारुतीचं मंदिर गावाकडे. सो हे मारुतीचं मंदिर मध्ये काय आहे, कारण त्यावेळेस दोन्ही बिल्डिंगचे फुटिंग झाले होते, तेवढीच जागा शिल्लक होती त्यांच्याकडे, म्हणून ते मंदिर तिथे आहे. बाकी काय त्याचं तिथे काय याचं काही लॉजिक नाही दुसरं. सो ते दॅट विल बी रिलोकेटेड. मी म्हटलं असं की अपार्टमेंट टू सोसायटी, आता मला हे माहित नव्हतं, कमिटीने सांगितलं की अपार्टमेंट आहे आपलं. बेसिकली अपार्टमेंट हे त्यावेळेस यासाठी सोसायटी करायची की प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% डिस्काउंट होता. आता तशी कुठलीही सोय राहिलेली नाही, त्यामुळे आता अपार्टमेंट आणि सोसायटी टेक्निकली असा फरक फार काही नाहीये. पण रिडेव्हलपमेंटच्या वेळेस इफ यू वॉन्ट टू चेंज द आयडेंटिटी यू कॅन डू दॅट, कारण टोटलच सगळं नवीन होणार आहे, पहिला प्लॅन स्क्रॅच होणार आहे. सो दॅट यू कॅन डू इट. वन थिंग, लिगल इश्यूज मध्ये सांगितलं की ओनरशिप आहे, कोणाला आत्ताच कोणाच्या नावावर करायचं असेल पुढचा फ्लॅट, कारण हे नंतर सगळे गेन टॅक्सचे इश्यू येतात. त्याचा इंडिव्हिज्युअल केस वाईज जरी डिफरन्स पडत असला तरी बऱ्याचशा गोष्टी ते आत्ताच करतात. म्हणजे आज समजा आई वडिलांच्या नावावर आहे, पण रिडेव्हलपमेंट करताना जर रिडेव्हलपमेंटच्या अग्रीमेंटमध्ये त्यांनी मुलाचं नाव आत्ताच टाकून दिलं, ते आता शक्य आहे, जे आधी शक्य नव्हतं, कारण मध्ये असं नाही काही करतात. आणि देन मी काय म्हटलं असं की अकोमोडेशन, सस्टेनेबल इन्कम हा एक खूप मोठा आस्पेक्ट आहे की ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये हे करतात सक्सेसफुली, पुण्यातही काही सोसायट्यांनी हे केलेलं आहे.
फॉर्च्युनेटली आपल्या बिल्डिंगचं प्लॅनिंग असं आहे की आपल्या बिल्डिंगमध्ये समोरचा काही पार्ट आपण एखादी बँक किंवा एखाद्या गोष्टीला करून दिला, त्याची आयडेंटिटी टोटल सेपरेट ठेवली आणि सोसायटीच्याच मालकीची ती ठेवली आणि आपल्या 10-10 फूट 100 फूट एरिया कमी केला आपण, तर कायमस्वरूपी इन्कम मिळतं सोसायटीला, ज्याच्यामधनं सोसायटीचे मंथली खर्च खूप कमी होता. म्हणजे अगदी गेला बाजार मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आपले किती मेंबर आहेत टोटल? 40-50? 57 मधल्या प्रत्येक माणसानी स्वतःचे 20 स्क्वेअर फूट दिले, जो काय वाडी हरियाणावर आहे, तरी 1000 फूट होतात जवळपास. त्या 1000 फुटाचा जर समोर मी एक कमर्शियल बँक काढली आणि ती बँकेला भाड्याने दिली तर महिना ₹1,00,000 भाडं मिळेल. त्या ₹1,00,000 सोसायटीचं कायमचं इन्कम राहणार आहे सोसायटीला, ज्यातनं सोसायटीचे मेंटेनन्स चार्जेस निघत राहतील. त्या बदल्यात करावं का लागणार आहे मला की माझ्या प्रत्येकाला जे समजा मी 100 फूट वाढवून देणार होते, माझे 20 फूट गेले समजा, पण माझा पुढचा पण खर्च कमी होणार. हे विचार सगळे आत्ता करता येतात. हे मुंबईमध्ये सक्सेसफुली करतात, कारण मुंबईचे लोक प्रॅक्टिकल असतात. ही 20 फूट माझी प्रत्येक बेडरूम 10 फुटांनी कमी झाली चालेल मला, पण काय माझ्या महिन्याचा 2-2 हजार रुपयांनी खर्च कमी होतो. सो हा आत्ताच विचार करावा लागेल आपल्याला. नेक्स्ट, आणि मी म्हटलं तसं की दिस इज माय ऑल टाइम फेवरेट विथ माय इन एव्हरी पीपीटी मे इट बी विथ रिडेव्हलपमेंटचं मी पहिल्यांदा करतोय. पण हा फोटो मी काढला होता आणि काही लोकांना विश्वास बसायचा नाही की वाघ हरणांच्या मधनं चालत आला. म्हटलं भरल्या पोटी ते जनावर शिकार करणार नाही. एक माणूसच आहे की 10 फूट मिळाले तरी अजून 15 फूट मिळतात का घेतो, पण ते मला गरज आहे का त्या 15 फुटाची हा विचार करत. सो I think this is the core of entire development. We should be living by our needs, identify needs and live by that. That is the difference. Thank you.